साहेब, मोदी सरकार जवळपास आता 12वा वर्ष आहे की केंद्रामध्ये आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. मागच्या विधानसभेचे इलेक्शन झाले, लोकसभेचे इलेक्शन झाले, आता स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आपल्या डोळ्यापुढे आहेत. तर आता लोकांपुढे असे कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जाणार आहात की जेणेकरून तुमच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला त्या ठिकाणी न्याय मिळेल? अगदी आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या खूप दिवसापासून पेंडिंग असलेल्या निवडणुका आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार मला वाटतं की राज्य सरकारची, केंद्र सरकारची ही मजबुरीच असावी. कारण त्यांना ह्या निवडणुका व्हाव्या किंवा न व्हाव्या याचा जर विचार केला तर त्या निवडणुका न घेता जवळपास 3-4 वर्ष यांनी असेच घातलेले. त्यामुळे आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार जर ह्या निवडणुका जर घेण्यासाठी ह्यांनी जर घेतली, तयारी दर्शवली असेल तर ह्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं की लोकसभेच्या निवडणुका कशा पद्धतीनं झाल्या. 2014ची निवडणूक बहुमतात आली, 2019ची निवडणूक मोदी सरकारची अल्पमतात आली, त्यानंतर थोडासा बदलवाढ झाला, आता 2024ची निवडणूक त्याच्याही पेक्षा अल्पमतात आली. ह्याचं जे कारण जे आपल्या समोर येते हे कारण म्हणजे खरं तर लोकतांत्रिक भूमिका, घटनेनुसार दिलेल्या निवडणूक आयोगाच्या ज्या काही परिसीमा आहेत त्या परिसीमेचं हद्दपार करण्याच्या भूमिका झाल्या. आता लोकतांत्रिक भूमिका आपल्यामध्ये आहे की नाही, आपल्याकडे लोकशाही आहे की नाही, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. निवडणूक ह्या स्थानिक पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका गेली 4 वर्ष झाली ह्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. 1 विंडो कार्यक्रम आहे, मंत्री टू प्रशासन, अशा पद्धती कुणाचाच हस्तक्षेप नाही. मग यामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे, कशा पद्धतीनं लूट सुरू आहे याचं कोणीच कुणाला विचारायला तयार नाही. आणि ज्या ज्या पक्षामधील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते एका तिकिटाच्या भावनेनं त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सानिध्यात राहिल्यामुळं त्यांचीही हिंमत होत नाही की समोर जाऊन ही लूट थांबवा, हे जे भ्रष्टाचार सुरू झालेलं आहे ते काहीतरी याच्यावर पर्याय शोधा, यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी म्हणायची कोणाची हिंमत नाही. आणि जर तशी कोणी विरोधकांनी केलीच तयारी तर ईडी सीबीआय तयार आहेच, त्याला दहशतीखाली ठेवलेलंच आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे. राज्यामध्ये जर तुम्ही जर विचार केला, देशामध्येही जरी तसा जर विचार केला तर भ्रष्टाचार मुक्त म्हणून मोदी सरकार त्या ठिकाणी काम करेल अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेस मुक्त करत असताना भारतीय जनता पार्टी काँग्रेसयुक्त भारतीय जनता पार्टी झालेली आहे. आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, काँग्रेसच्या विरोधात बोंबलत होतो, काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करत होतो, टाळा वाजव, मृदंग वाजव, खोटे आश्वासनं देत होतो. आता ती आश्वासनं जनतेला खरी वाटत होती आणि त्या आश्वासनाचं तर आता भारतीय जनता पार्टीला कोणालाच देणं घेणं नाही, मोदी सरकारला सुद्धा देणं घेणं नाही. आता फक्त लूट आणि लूट. आणि जर कोणी अग्रेसिव्ह पद्धतीने जर काही काम करायला लागला तर त्याच्या पाठीमागे शुक्लकाष्ट पक्ष वेगळ्या म्हणजे एक प्रकारची चौकशाच्या फेऱ्यात त्याला कुठल्या तरी अडचणीत आणणे, त्याच्यावर कुठले तरी खोटे नाटे आरोप करणे, त्याला ईडी सीबीआयची नोटीस पाठवले. ईडी सीबीआयचे नेते आमच्यासोबत काही माझेच मित्र सहकारी ते त्यांच्यासोबत सानिध्यात भेटल्यानंतर ते सांगायचे की बाबा रे आता आम्ही काही खरं नाही आमचं, रडायचे ते अक्षरशः. अरे बाबा, आता ते काही लोक मंत्री झाले. आता कुठे गेली ती ईडी सीबीआय, कुठे गेलं भ्रष्टाचार मुक्त भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व? तर आता तर ह्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी अडचण निर्माण होणार आहे की आता ह्या लोकांनी जनतेला अत्यंत क्षुल्लक गोष्टीमध्ये अडकवायचं काम केलेलं आहे. आता गरीब जनतेला काय करायचं तर गरीब जनतेला निवडणुकीच्या तोंडावर, मला तर वाटतं TN शेषन सारखा निवडणूक अधिकारी आम्ही कॉलेजला असताना त्याचा ऐकलेला आहे. आणि आता जर ही निवडणूक अधिकारी जर विचार केला, निवडणूक आयोगाची जर भूमिका जर बघितली, अत्यंत विस्कळीत आहे. काहीच देणं घेणं नाही त्या निवडणूक आयोगाला. त्या निवडणूक आयोगाच्या ज्या काही परिसीमा आहेत, त्यांची काही नियमावली आहे, ती तर आता कुठे राहिलेलीच नाही. 6 महिने निवडणुकीच्या अगोदर सरकारची वेळ संपली, कालावधी संपत आला, 6 महिने अगोदर निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन यायच्या की तुम्ही कुठलेही आश्वासनं, प्रलोभनं जनतेला द्यायचं नाही. आणि ते काँग्रेसनी पाळलं त्यावेळेस. मग आज भारतीय जनता पार्टीनेही पाळलं पाहिजे, बरोबर, पण नाही पाळलं जात. अगदी निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या गरीब लोकांना, शेतकरी असतील, गरीब जनता असेल, त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा जो काही उपक्रम राबवला जातोय ही शिकार करतायत. हे जनतेला मदत नाही करत, हे जनतेची ठरवून दिशाभूल करतायत. गरीबाची खरी तर ही गळचेपी आहे.
ह्याला आपण म्हणतो जंगलात एखादी शिकारी जाळं घेऊन जातो, हत्यार घेऊन जातो आणि त्या पक्षाला प्राण्याला मारून घरी आणून कापून खातो. अशाच पद्धतीने ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ही जी सरकारची जी आजची जी चालू असलेली घडामोडीची जी व्यवस्था आहे, ही जी प्रलोभन आहेत, मग आता त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन असेल, लाडक्या बहिणीचा असो, लाडक्या भावाचा असो, शेतकरी सन्मान योजनेचा असो, तुमची शेतकऱ्याला तुम्ही भाव देत नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही, तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई देत नाही, तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्याला काही अडचणी आहेत त्याला नोकरी मिळत नाही, प्रायव्हेटायझेशन करून टाकलेलं आहे. आज मंत्रालयामध्ये कमीत कमी 12,500 कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहेत. एखाद्याच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीवर, लेबर सप्लायच्या कंपनीला कर्मचारी काम करतात. मग तुम्ही हे आरक्षण, हे जातीवाद, तणाव, एकात एक नाही बापात लेख नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये महापुरुषाचं, साधू संताचा महाराष्ट्र, महापुरुषाचा महाराष्ट्र म्हणून संबोधला जायचा, ओळखला जायचा, आज जातीमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे, धर्मामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. आणि गरिबाला आमिष दाखवून निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यावर पैसे टाकून मग प्रचारामध्ये आले की सांगा तुमच्या खात्यावर पैसे पडले का नाही. त्यांचे चमचे दलाल सांगतात आले का नाही पैसे सांगा. गरिबांना काय हो, काही मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. आणि त्या समोर तोंडावर त्या गरिबांना पैसे पडले का माय, तुमच्या खात्यावर पैसे पडले का बाबानो, भावानो, बहिणीनो, पडले, हातवरी करा, गेले हातवरी. गरिबाला काय त्या पैशाचं मला सांगा. 1,000, 1,500 जर तुम्ही देत असाल तर ही शिकार करताय तुम्ही. हो बरोबर. त्यांच्या बुद्धीची शिकार करताय. त्यांना मतदानाचं पावित्र्य काय हे कळू देत नाही. म्हणून ह्या राज्य सरकार ढोंगीपणाचं सरकार आहे, शिकारी पद्धतीचं सरकार आहे. शिकारी अवलादीनं हे फसवण्याचं काम या मतदारांना करताय. जसं साधू संतांना म्हटलेलं आहे, दान हे पुण्यवानासाठी आहे. अन्नदान आहे, देहदान आहे, गोदान आहे, हस्तदान आहे, कन्यादान आहे, असे दानाचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आम्हाला संधी दिलेली आहे. लोकशाहीचं मंदिर जर त्या ठिकाणी आम्हाला जर खऱ्या अर्थानं लोकांच्या लोकशाहीच्या विचारातून जर निर्माण करायचं असेल तर त्याचं नाव आहे मतदान. आज मतदान हे पवित्र मतदान, पवित्र दानाचं मतदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्याचं दान, हे दान मात्र खरेदी केलं जातं. आम्हा गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, मतदारांना फसवलं जातं. त्यामध्येही 100% मतदानापैकी किती मतदान होतं ज्याला अजिबात राज्य कळत नाही, देश कळत नाही, व्यवस्था कळत नाही. अशा व्यवस्थेतल्या माणसांना तुम्ही जर 2-4 प्रलोभनं देऊन, त्यांना आश्वासनं देऊन, निवडणुकीच्या तोंडावर पैसे देऊन जर तुम्ही जर मतदार खरेदी करत असाल तर हे मतदान तुम्हाला लोकांनी विचाराने निवडून दिलेलं नाही, तुम्हाला मतदान करून निवडून दिलेलं नाही. तुमच्या ईव्हीएम घोटाळा असेल, तुमचे फसवणुकीचे प्रकार असतील, तुमचे प्रलोभन देऊन त्या ठिकाणी मतदान घेण्याची परिस्थिती असेल तर ही अत्यंत चुकीची आहे. म्हणून मी मतदार राजांना, सर्वच नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे, आता ह्यांची कुठलेही प्रलोभनं दिले तर त्या प्रलोभनाला जर तुम्ही जर बळी नाही पडलो तरच ही लोकतांत्रिक भूमिका आणि ही लोकशाही भारतामध्ये टिकेल. अन्यथा ही शिकारी प्रवृत्तीची मंडळी आता आपल्या समोर तयार झालेली आहे. ह्यांना काही देणं घेणं नाही. हजारो कोटीचे प्रकल्प त्यांच्या समोर चाललेले आहेत आणि तुम्हाला चाय कम पाणी द्यायचं काय? फक्त तुम्हाला महिन्याला काहीतरी द्यायचं आहे. प्रत्येक महिन्याला का दिलं नाही लाडक्या बहिणीचे पैसे? आता तुम्हाला 3 महिन्याचे, 2 महिन्याचे, 4 महिन्याचे एकदाच टाकतो म्हणतात आणि तुमची ही फसवणूक करत नाहीत का? 1 वर्ष झालं निवडणूक येऊन किती लोकांचे पैसे कमी करण्याचा प्रयत्न केला, आता केवायसी करायचा प्रयत्न केला, आता म्हणतात आम्हाला केवायसीची गरज नाही. रोज त्यांच्या हेडलाईन चुकतात, रोज तुम्हाला फसवायची स्ट्रॅटेजी सुरू आहे, रोज तुम्हाला मतदारांना कशा पद्धतीनं फसवता येईल ह्याचा उपक्रम सुरू आहे. आणि हा उपक्रम जर हाणून पाडला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर तुम्ही खऱ्या अर्थानं मतदान रूपी आशीर्वादानं जर तुम्ही तुमच्यातला कार्यकर्ता, तो कुठल्या पक्षाचा आहे, कशा पक्षाचा आहे, काय करतो याच्या पलीकडे जाऊन तो तुमचा विकास करणारा जर एखादा कार्यकर्ता, कुठला पक्ष तुम्ही बघत न बसता त्या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्याला जर तुम्ही न्याय दिला आणि तो जर विचाराने प्रेरित होऊन सेवा करण्याची जर संधी त्या कार्यकर्त्याला दिली तर कितीही मोठा पक्ष असला आणि तो जर चोरी करत असेल, तो लबाडी करणार असेल, तो तुम्हाला लुटणार असेल आणि त्या मोठेपणाखाली ईव्हीएम घोटाळे करणार असेल, तुम्हाला त्या ठिकाणी मतदान रूपी चोरी करणार असेल तर त्याला मतदान करून तुम्हाला फायदा मिळणार नाही. फार जागरूक पद्धतीनं मतदान राजा ठरवायचा आहे आणि तो हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि हे दानातलं दान, मतदान, पवित्र दान तुमच्या हाताने अत्यंत सकारात्मक भूमिकेनं तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जर धडा दाखवला
तर मग मात्र हे सुधारल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं.